प्रत्येक गृहिणींना उपयोगी येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स. क्रमांक 1. कडधान्य टिकवण्यासाठी त्यांना तेल लावून कडक उन्हात सुकवून ठेवावे. क्रमांक 2. चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवतात त्यात आल्याचा तुकडा ठेवला तर पोळ्या छान नरम राहतात. क्रमांक 3. हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्याचा रंग जातो, त्याकरिता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही. क्रमांक 4. भाकरीचे पीठ जुने झाल्यावर भाकरी करता येत नाही, त्यासाठी पाणी गरम करून पीठ मळून भाकरी करा. क्रमांक 5. पुदिना जास्त असेल तर वाळवून त्याची पावडर करा, मग बिर्याणी किंवा चटणीला वापरा. क्रमांक 6. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा होतो व मोकळा होतो. क्रमांक 7. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा, पुऱ्या खुसखुशीत होतात. क्रमांक 8. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा, त्यात लोहाचे प्रमाण जास्त असते. क्रमांक 9. भाज्या किंवा फळे 4-5 तास आधीपासून कापून ठेवू नयेत. क्रमांक 10. कांदा चिरताना कापताना डोळ्यातून पाणी येत असेल तर कांदे सोलून 2 तुकडे करा व पाण्याने धुवून घ्या. क्रमांक 11. फ्लॉवर शिजवताना त्यात दूध आणि मीठ घालून शिजवावे, म्हणजे फ्लॉवर पांढरी शुभ्र आणि तजेलदार राहते. क्रमांक 12. रोज 1 काकडी खावी, म्हणजे व्यायामाची गरज पडत नाही. क्रमांक 13. घरात जर नवीन भांडी आणली तर त्याचे स्टिकर खूप घासावे लागते, त्यासाठी ते थोडं गरम करायला ठेवा आणि मग लगेच स्टिकर काढा, लगेच निघते. क्रमांक 14. वरण चवदार होण्यासाठी डाळ भिजवताना त्यामध्ये टोमॅटो, मीठ, हळद घाला, म्हणजे वरणाला छान टेस्ट येते. क्रमांक 15. तळणीच्या तेलात थोडे पाणी पडल्यावर तेल तडतडले तर तेव्हा त्यात थोडे मीठ घाला, तेल उडणे लगेच थांबते. क्रमांक 16. ग्रेव्ही भाजीमध्ये मीठ जास्त पडले असेल तर उकडलेला बटाटा टाकावा, 5 मिनिटांनी बटाटा काढून टाकावा. बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा खारटपणा कमी होतो. क्रमांक 17. दिवाळीला उरलेले पदार्थ चकली व शेव आणि चिवड्याचे पुनर्वापर करण्यासाठी ते मिक्सरमधून काढा आणि त्यामध्ये कांदा, कोथिंबीर टाकून मस्त थालीपीठ बनवा. क्रमांक 18. साखरेमध्ये मुंग्या लागू नये म्हणून त्यामध्ये 3 ते 4 लवंग टाकावे. क्रमांक 19. मिरची जास्त काळ टिकवण्यासाठी तिचे देठ काढून मग फ्रीजमध्ये ठेवा, मिरच्या जास्त दिवस टिकतात. क्रमांक 20. गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा, ज्यामुळे ते करपणार नाही, त्यामुळे पदार्थाला करपट वास येत नाही. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.